जय श्रीकृष्ण. ज्ञानामृत सारमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा भगवद्गीतेच्या या पवित्र छायेत एकत्र जमलो आहोत. कसं वाटतं रे आज? मन शांत आहे की मगाशीच कुठेतरी भटकून आलंय? अरे हसू नका, हे अगदी स्वाभाविक आहे. आपल्या लाडक्या माऊलींनी, संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा या मनाचे लाड पुरवता पुरवता साधकांची दमछाक होते हे ओळखलं होतं. आज आपण 6व्या अध्यायातील म्हणजेच ध्यानयोगातील एक असा श्लोक पाहणार आहोत, जो तुमच्या माझ्या मनाच्या या लपंडावावर औषध आहे. चला तर मग जरा शांत होऊया, डोळे मिटून घेऊया आणि त्या परमात्म्याचे स्मरण करत आजच्या श्लोकाकडे वळूया. यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरम ततस्ततो नियम्यैत आत्मन्येव वशम नयेत. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाची अवस्थाही तुमच्या माझ्यासारखीच झाली होती. त्याला युद्ध तर करायचं होतं, पण मन मात्र स्थिर नव्हतं. त्याला वाटत होतं की देवा, हे मन म्हणजे चंचल वाऱ्याची झुळूक, याला मुठीत कसं पकडू? तेव्हा भगवान श्रीकृष्ण एका प्रेमळ आईसारखे अर्जुनाला मनाला वळण लावण्याची युक्ती सांगत आहेत. हा श्लोक म्हणजे मनाच्या लगाम खेचण्याची गुरुकिल्ली आहे. या श्लोकाचा अर्थ समजून घेताना आधी आपल्या मनाची गंमत बघा ना. भगवान म्हणतात यतो यतो निश्चरति, म्हणजे हे मन जिथे जिथे धावेल. आता बघा, निश्चरति म्हणजे काय? तर नुसतं जाणे नाही, तर स्वैराचार करणे, भटकणे. हे मन कसं आहे? चंचलमस्थिरम, ते अत्यंत चंचल आहे. एका जागी ते कधीच थांबत नाही. जसं पारा हातात धरला की तो सटकतो, तसं हे मन आहे. पण भगवंत इथे रागावत नाहीयेत. ते खूप प्रेमानं सांगतायत की अरे बाबा, हे मन जिथे जिथे विषयांच्या मागे धावेल ततच ततो, तिथून तिथून त्याला परत आण. बघा किती सोपी युक्ती आहे. आपण काय करतो? मन भटकलं की स्वतःलाच दोष देतो, चिडतो. पण कृष्णाची शिकवण बघा. ते म्हणतात चिडू नका. जसे एखादं लहान मूल खेळता खेळता अंगणाबाहेर जातं, तेव्हा आई त्याला मारत नाही, तर गोड बोलून हाताला धरून परत घरात आणते. तसंच जेव्हा जेव्हा तुमचं चित्त संसारात, कामात किंवा चिंतेत हरेल, तेव्हा तेव्हा त्याला जाणीवपूर्वक प्रेमानं पकडून पुन्हा आत्मन्येव वशम नयेत, म्हणजे स्वतःच्या आत्म्यापाशी, त्या ईश्वरी तत्वापाशी आणून स्थिर करा. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा यावर खूप सुंदर भाष्य करतात. ते म्हणतात की हे मन म्हणजे एक मोकाट सुटलेलं जनावर आहे. त्याला अभ्यासाच्या दावणीला बांधावं लागतं. पण हे बांधणं जबरदस्तीचं नसावं, तर ते समजून उमजून असावं. उपनिषदांमध्ये सुद्धा म्हटलं आहे की मनावर ताबा मिळवणं हेच खऱ्या विजयाचे लक्षण आहे. आपण बाहेरचं जग जिंकायला निघतो, पण आतलं जग अस्ताव्यस्त असतं. हा श्लोक आपल्याला सांगतो की मनाशी कुस्ती खेळू नका, तर त्याला शिस्त लावा. प्रत्याहार नावाचा जो योग आहे तो हेच सांगतो, इंद्रियांना विषयांमधून मागे फिरवणे. जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता, तेव्हा तुम्हाला आठवेल की गॅस बंद केलाय की नाही, किंवा उद्या ऑफिसमध्ये काय काम आहे. हे विचार येणारच. भगवंत म्हणतात येऊ द्या, पण जसं लक्षात येईल की मन गेलंय, तसं त्याला तिथून उचलून पुन्हा श्वासावर किंवा देवाच्या रूपावर आणा. ही प्रक्रिया 1000दा करावी लागली तरी चालेल, पण थकू नका. कारण जेव्हा हे मन आत्म्यात रमतं, तेव्हा जो आनंद मिळतो त्याला प्रसादिक आनंद म्हणतात. तो आनंद मिळवण्यासाठी ही छोटीशी कसरत तर करावीच लागेल ना. एका गावी एक शेतकरी होता. त्याच्याकडे एक वासरू होतं, जे खूप खोडकर होतं. शेतकरी त्याला शेतात बांधायचा प्रयत्न करायचा, पण ते वासरू दोरी तोडून उड्या मारत इकडे तिकडे पळून जायचं. शेतकरी मात्र शांत होता. वासरू पळालं की तो त्याच्या मागे धावत नसे, तर हातात हिरवंगार गवत घेऊन उभा राहायचा. वासरू भुकेलं झालं की आपोआप त्या गवताच्या लोभानं शेतकऱ्याकडे यायचं. हळूहळू त्या वासराला सवय झाली की शेतकऱ्याच्या जवळच खरं सुख, अन्न आहे. आपल्या मनाचंही तसंच आहे. त्याला जबरदस्तीने ओढू नका. भक्तीचा आणि आनंदाचा चारा दाखवा, ते आपोआप आत्म्यापाशी येईल. एकदा एका राजाने एका साधूला विचारले, महाराज,
मी ध्यानाला बसलो की मन राजमहालातच भटकतं. साधूने हसून राजाच्या हातात एक काचेचा पेला दिला, जो काठोकाठ पाण्याने भरलेला होता, आणि सांगितलं, महाराज, हा पेला घेऊन प्रदक्षिणा मारा, पण पाण्याचा एक थेंबही सांडला तर तुमचं डोकं उडवलं जाईल. राजाने जीवाच्या आकांताने प्रदक्षिणा पुरत. साधूने विचारले, महाराज, प्रदक्षिणा मारताना तुमचं मन राजमहालात गेलं होतं का? राजा म्हणाला, अजिबात नाही, माझं संपूर्ण लक्ष त्या पाण्याच्या थेंबावर होतं. साधू हसले आणि म्हणाले, बघा, जेव्हा ध्येय निश्चित असतं आणि जागरूकता असते तेव्हा मन भटकत नाही. हीच एकाग्रता ईश्वरासाठी ठेवा. आताच्या काळात बघा ना, आपण मोबाईल हातात घेतो एका महत्त्वाच्या कामासाठी, पण अचानक एक नोटिफिकेशन येतं. मग आपण इंस्टाग्रामवर जातो, मग रील्स बघतो आणि अर्धा तास कधी गेला ते कळतच नाही. हेच तर आहे मनश्चंचलम अस्थिरम. मग आजचा श्लोक इथे कसा वापरायचा? जसा तुम्हाला जाणवेल की अरे, मी तर काम सोडून टाइमपास करतोय, त्या क्षणी स्वतःला न रागावता फोन बाजूला ठेवा आणि पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करा. हे दिवसातून 100 वेळा झालं तरी 100 वेळा करा. हीच तुमची आजच्या काळातील साधना आहे. मन हे लहान बाळासारखं आहे. ते पळणार, भटकणार, पण त्याला प्रेमाने, संयमाने आणि सातत्याने पुन्हा पुन्हा ईश्वराच्या चरणी आणणे हेच खऱ्या साधकाचं लक्षण आहे. मित्रांनो, हा मनाचा प्रवास असाच चालू राहणार आहे. तुम्हाला जर असेच रोज थोडे थोडे ज्ञानामृत प्यायचे असेल आणि आपल्या या आध्यात्मिक कुटुंबात सामील व्हायचे असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. आणि हो, ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे सत्संगाची वेळ झाली की तुम्हाला लगेच समजेल. चला तर मग आजचा दिवस या मनाला सावरून त्याला ईश्वराच्या चरणी अर्पण करूया. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी.